शिर्डीमध्ये आज सकाळी 5:30 ते 6 वाजेच्या दरम्यान मुंबई भिक्षुक प्रतिबंध कायद्याअंतर्गत भिकाऱ्यांना ताब्यात घेण्याची मोहीम राबविण्यात आली। या मोहिमेत एक धक्कादायक बाब समोर आली आहे। इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचा एक माजी अधिकारी चक्क शिर्डीमध्ये भीक मागताना आढळून आलाय आणि पोलिसांनी त्याला इतर भिकाऱ्यांसोबत ताब्यात सुद्धा घेतलंय। काय विषय आहे नक्की, चला पाहूया। शिर्डी पोलिसांनी भिकारी धरपकड मोहिमेत 50 पेक्षा अधिक भिकाऱ्यांना ताब्यात घेतले। विशेष म्हणजे त्यातील काही भिकारी इंग्रजीतून बोलत भीक मागत असल्याचे आढळले। Because paisa is given to my brother, no. My son told don't give. Elder son. Elder son is in Dubai actually. His wife is in Dubai. I have given him the job. I have given him the. मात्र या कारवाईत खळबळजनक बाब समोर आली जेव्हा एका भिकाऱ्याने स्वतःला भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा म्हणजेच इस्रोचा माजी अधिकारी असल्याचा दावा केला। So you said you were working in ISRO. So how many people you know in there? How many? Now working peoples. How many people you know of them? You can call chairman, director. Why? Because now I'm telling that I'm not big. No. I'm small only. Because all of the persons working with me has been retired. Now President Director Vikram Sarabhai Space Center is my close friend, Mr. Unnikrishnan Nair. S. Unnikrishnan Nair, Dr. S. Unnikrishnan Nair. And Sri reporter Dr. Rajarajan, U. Rajarajan. He was my classmate. He was my classmate in school. I know almost all the center directors of ISRO. Almost all the center directors. Because I was in the project. That is it. ताब्यात घेतलेल्या या व्यक्तीने आपले नाव KS नारायणन असल्याचे सांगितले। त्यांनी 1988 मध्ये इस्रोमध्ये अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळल्याचा आणि 2008 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतल्याचा दावा केला। पोलीस चौकशीत त्यांनी सांगितले की त्यांच्या भावाने त्यांना 12 लाख रुपयांना फसवले, तसेच त्यांचा मोठा मुलगा युनायटेड किंगडम मध्ये नोकरीला आहे। Why it is lost? Because my family is lost. I went 12 lakh rupees to my family, my brother, my younger brother. He has died after 1 month. His wife got a job. KS नारायणन 8 दिवसांपूर्वी नाशिकला गेले असता त्यांची बॅग, पैसे आणि ओळखपत्र चोरीला गेले। त्यामुळे त्यांच्याकडे एकही पैसा उरला नव्हता। अशा परिस्थितीत ते 4-5 दिवसांपूर्वी शिर्डीत आले आणि भाविकांकडून पैसे मागून उपजीविका करू लागले। पोलिसांनी इतर भिकाऱ्यांसोबत त्यांनाही ताब्यात घेतले। मात्र चौकशी दरम्यान त्यांनी फडाफड इंग्रजीत उत्तर देत इस्रोच्या अधिकाऱ्यांची नावे सांगण्यास सुरुवात केली। त्यामुळे पोलीसही संभ्रमात पडले। प्राथमिक तपासाअंती त्यांनी दिलेली माहिती खरी असल्याचे स्पष्ट झाले। शिर्डी पोलिसांनी त्यांची स्टेट बँक अकाउंट आणि इतर प्रोफाईल तपासून खात्री केली। सर्व बाबींची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले। He was begging actually, but I don't know. Baba has given, my pension has been credited, but I didn't took much. I took only the minimum, but I took some drinks actually. Am I having this much in? ही घटना समाजातील काही मोठे अधिकारी वाईट परिस्थितीत का सापडतात या प्रश्नावर विचार करण्यास भाग पाडणारी आहे। आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।